पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नद्यांना येणाऱ्या महापुरामुळे इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसतोय। इचलकरंजीला ही पुराची झळ बसते। या परिस्थितीत जागतिक बँकेकडून महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी 2240 कोटींचं अर्थसहाय्य मिळणार आहे। त्यापैकी 450 कोटी रुपयांचा निधी इचलकरंजीसाठी मिळणार आहे। खासदार धैर्यशील माने यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी सांगितलं। पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीला येणाऱ्या पुरामुळे शेती आणि प्रापंचिक साहित्याचंही मोठं नुकसान होतंय। पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी जागतिक बँकेकडून महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राममधून 2240 कोटींचं अर्थसहाय्य मिळणार आहे। हा प्रकल्प एकूण 3200 कोटींचा असून 960 कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करून देईल। प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्यासाठी आणि पूरप्रवण क्षेत्रामधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा आराखडा बनवण्यात आलाय। मंत्रिमंडळाच्या या निर्णयातून खासगी भांडवलदारांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी उभारला जाईल, तर जागतिक बँकेकडून 165 कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार आहे। त्यातून महापुराचा फटका बसलेल्या नागरिकांना गृहकर्जात सवलत दिली जाणार आहे। तसंच कृष्णा नदीच्या खोऱ्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडा तयार केला जाईल। केवळ इचलकरंजीला पूर नियंत्रणासाठी 450 कोटींचा निधी मिळणार आहे। कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी शहरातील पुराच्या पाण्याचा वेगाने निचरा व्हावा यासाठी उपाययोजना राबवल्या जातील। ही योजना मंजूर होण्यासाठी खासदार धैर्यशील माने सातत्याने प्रयत्नशील होते, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी दिली।